वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके नारायणी नमोस्तुते मनोजवं मार्ततुल्य धैर्येन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मायोगतिं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागच्छति परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुसाक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिये नमो नमः या कलियुगामध्ये आणि या जगामध्ये अनेक जन्माला आले असावे, मात्र आपण त्या सर्वांमध्ये अत्यंत भाग्यशाली ठरला असावे. कारण म्हणतात जगाची लोकसंख्या किती 800 कोटी किती 800 कोटी आणि 800 कोटी असताना त्या 800 कोटीमधले किती हजार आहे 8,000 सुद्धा नाही. आणि म्हणून ह्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला सुद्धा काय लागतं पुण्य लागतं पुण्य लागतं. आणि असे पुण्यकर्म आपल्याला व्हावं म्हणून ओम जगद्गुरु जनार्दन समर्थ मुलगी महाराज अर्थात बाबाजी यांनी ही दिंडी सोहळ्याची बघा परंपरा सुरू केली. आणि त्या परंपरेमध्ये परत येताना बघा त्या नगरीमध्ये अर्थात तिळवणी नगरी आपल्या सर्वांचं काय झालं तर मिलन झालं, म्हणजे आपण सर्व सहभागी झाला. म्हणून प्रथमतः ज्या बाबाजीमुळे आपण आज एकच आलो करू, अशा बाबांच्या पवित्रचरणी साष्टांग जरूर करूया. आपल्या तिळवणी नगरीत अनेक देवता आहे काही ज्यांचं दर्शन आज बाबांना प्राप्त झालं होत आहे. खंडेराव महाराजाची, श्री गणेशाचे, हनुमानजी असेल की, श्री रामचंद्र असेल, भगवान शिव असेल की, अशा अनेक या देवतांच्या इच्छेने आपण वंदन करूया. या तिळवणीच्या पवित्र भूमीला वंदन करूया. आपल्या भारतीय वंशांच्या गोमातेला वंदन करूया. आणि या दिंडीच्या सोहळ्यामध्ये अर्थात बाबांनी सुरू केल्या परंपरेच्या दिंडी सोहळ्यामध्ये संत निवृत्त महाराज दिंडी सोहळा सर्व झाले. आपले श्री स्वामी परमेश्वरगिरी महाराज, श्री स्वामी नागेश्वरजी महाराज, श्रीपादानंद महाराज, श्री स्वामी आपले पांडुरंग महाराज, तसेच वृषभध्यानंद पुण्यकर्ण महाराज, केशवानंद महाराज बघा, तसंच उपस्थित असलेले आमचे माऊली, तसंच उपस्थित असलेले गायक वादक ब्रह्मवृंद जगन्नाथ महाराज आणि भोग्य म्हटले की असे ब्रह्मवृंद. त्यात आपल्या अहिल्यादेवी जिल्ह्याचे जलसुख असलेले आमचे सकाळी गौर परमपूजगिरी आपले सकाळी गौर अनेक सेवकरी जे बाबा अनेक सेवकरी आता गुरुभक्त अनेक गावाकडून आलेले. जसे आमचे इंग्लिश मिडियम चालवणे आमचे केशवभाऊ उपस्थित आहे. तसंच अनेक माता भगिनी बालगोपाल उपस्थित आहेत. दिंडीमध्ये सहभागी झालेले जसे आमचे पिंपळगावचे हडस पिंपळगाव किंवा गाजरे पिंपळगाव ही ज्यांनी अत्यंत मध्ये सेवा दर दिंडीमध्ये करतात ती म्हणजे कोणती चांदीच्या रथाची सेवा आणि चांदीच्या सेवा सर्व पिंपळगाव म्हणजे संदीप भाऊ त्याची सर्व सहफीवर नामदेव देव त्याचे चालकीवर संत नामदेव त्याकडे आपल्याला भेटले या निमित्ताने असं अनेक चालक मालक या ठिकाणी गाडीवाशीचे उपस्थित आहेत. असा आम्हाला त्याचप्रमाणे आमचे अमोल गोगुल बघा जे किराण बघा आपल्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी जो किराण धर्माने लागतो सुंदर त्याचं इथे नियोजन करीत असायचे आमचे अमोल गोलप, गणेश भाऊ गणेश भाऊ गोलप, सर्व गोलप परिवार. तसंच वैजागपणे आमचे ज्ञानी पाटील विष्णूबाबी तेही तयारीद्वारे लक्षात असो. म्हणून अशा सर्व जसं चित्रगुप्त उपस्थित केले आमचे
नारद मुनी उपस्थित आहेत विनावर घेऊन. अशा सर्वांचा जरा वरात करून जोरदार टाळ्या आम्ही या ठिकाणी लक्षात. आणि बघा सर्वात या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा की आमच्या सुंदर विचारने केला की किती 37 किलोचा हात म्हणते ना, किती 37 किलोचा हात. काय बघा एक बुद्धिमत्ता काही विचार सखा हरी हा, म्हणजे बरोबर जुळणी कशी करायची की नाही. वा. आणि तो भाव आपल्या बघा फुलांचा नाही, तो कशाचा आहे, श्रद्धेचा आहे, कशा भावनेचा वा. आहे. तर टाळीवर लावता सेवेचाच भाव असतात. ही गोष्ट महत्वाची. एक एक गुंफ फुलं सोबत सेवेने श्रद्धेने गुंबे कशात. हे नुसतं फुलाचं पैशाने तो हार नाही, पैशाचा हार नाही. असं की ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना काही फायदा झाला की नाही. त्यांचे फुलं ते निघले गेले. चलन. असं बघा महिमा या बाबांच्या सोहळ्याचा आहे. किती बाबांच्या सोहळ्या बघा मंडपाला सेवा मिळाली की नाही, किराणा दुकानाला सेवा मिळाली, अनेकांना सेवा या माध्यमातून मिळतात. टेक्स्टाईल वाल्याला मिळाले. आणि म्हणून ज्यांनी या सोहळ्यामध्ये सेवा करून बाबांचा आशीर्वाद घेतला, या तिळवणीच्याही भूमिपुत्र असेल, या ठिकाणी जे भक्तीबरोबर असेल, त्यांनी या सुंदर असं नियोजन या ठिकाणी अखेर केलं की नाही. जर टाळी होऊन तिळवणी करायचं आम्ही नाही या ठिकाणी आपण करूया. आता का तीळ पुण्य बनवायला काय, तीळ पुण्य जसं ना बँकेमध्ये का तुम्ही काय करता 1000 2,000 पैसे बॅलन्स करता का, तसं तिळवणी कर. फक्त पैसेच आपल्याला बॅलन्स करायचे नाही, तर त्याचबरोबर तीळ पुण्य बघा. अशा अनेक सोहळ्याच्या माध्यमातून तीळ पुण्य बघा जर एकच त्याचा महिमा विशेष लक्षात असं. पण या ठिकाणी आपण की बघा बाबाजींचं कार्य किती महान आहे. म्हणून म्हणजे आता बहुजन हिताय बहुजन सुखाय. आता शिवबाबांनी सुंदरमध्ये मला किती बघितलं, किती जोशपूर्ण केलं या ठिकाणी. एक एक शब्द आहे की ते हृदयावर आदळ बसत त्यांचे आपण होतं हृदयपासून बघा त्यांची त्या ठिकाणी वाणी आपल्याला बोलली. जर टाळीवरून शिवबाबांचं जर अभिनंदन करतात असं या ठिकाणी. असे नागेशजीनेही त्यांच्या मध्ये या ठिकाणी म्हणले की खरोखर बघा हे कोणा जाती सर्व बरं का, हे कोणा जाती सर्व बाबाच्या जातीचे जर टाळीवर बघा असं. तर तुकाराम म्हणता ना, तुका म्हणे इथे पाहिजे जेवढे बघ येस नाही बरं का, तुम्ही जेवढे इथे बसले ना तुम्ही सर्व कोणा जातीचे म्हणून पुरेसे टाळी सर्वच बघा हे बाबाच्या जातीचे महिला असेल पुरुष असेल. असा महिमा या सोहळ्याचा. म्हणून अशा बाबांच्या कार्याला बघा वंदन. जनार्दनाच्या शुभ कार्याशी वंदन आपण करतो. जनार्दनांच्या शुभ कार्याशी बाबाजींच्या शुभ कार्याशी त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. बाबाजींच्या शुभ कार्याशी, बाबाजींच्या शुभ कार्याशी त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. जाते गावचा जंगली पहाड, जंगली पहाड चढताना अवघड गड, अवघड गड, अवघड गड. जाते गावचा जंगली पहाड चढताना अवघड गड. निर्माण केले पिनाकेश्वर, निर्माण केले पिनाकेश्वर त्रिवार वंदन तुम्हा. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन टाळी टाळी. त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. आपला वेळ बार कमी की अजून शिवगावला आपल्याला जायचं की नाही. शिवाय प्रसाद सुद्धा घ्यायचा बरं का. कारण काय म्हणतात या केळा 1800 वर्ष दिन गोड तिळवणीकर मोठ्या श्रद्धापूर्वक परिश्रमपूर्वक महाप्रसाद तयार केला की
काय बरेल इथं काय बनवलं? लापसी आहे आणि म्हणजे पोट काय म्हणा का गोळाची लापशी का मग टाळी वाजवा का तिला गोळा बरं तुला विचार केला हो. त्यांनी पाहिलं या म्हणजे विचार केला या दिनेमध्ये कोणी जिलबी केली असेल कोणी अनेक आटम गेले की गोडगाटम गेली बुंदी केली असेल परंतु गुळाचा शिरा थोडक्यात केली लापशी कोणीच केली नाही असं कदाचित देवाने त्यांना बुद्धी दिली असेल म्हणून पुढे म्हणून जरा त्यांच्या विचारांसाठी पुरेशी टाळी वाजून अभिनंदन करा कारण आपल्या मामाचं जुनं ते सोनं केली कारण पहिल्या पंक्ती काय झालं पुरातन पंक्तीच्या लग्नामध्ये कोणत्या व्हायच्या शिरा भात कढी की का शिरा भात कढी मटकी मटकी असं या ठिकाणी बघा आपण किती भाग्यशाली आहोत तसं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता धन्य होत्या तुकाराम महाराजांच्या माता धन्य होऊन गेल्या होत्या बाबाजींच्या माता कोण होत्या मासा माता खूप धन्य होऊन गेला त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या माता धन्य कारण काय बघा आपल्या हिता असे जो जागता अशा धन्य माता पिता तयाची इथं आपण सर्वजण कशासाठी आलेले कशासाठी आलेले स्वतःचं हित साधण्यासाठी आलेलो आहोत. बघा हा सुंदर विचार आपण केला आणि बघा त्या संसारूपी गुळाच्या भिलेला न टाकता संसारूपी गुळाच्या भिलेला लटकता कुठे आले ज्या दिंडीमध्ये सहभागी जर टाळीवर आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा वार करतात कारण आजकाल आपण पाहतो बरं का काही लोक बघा आपल्या बंगल्याजवळ उभे राहतो बरं का आणि तिथं हात जोडत्या बाबा आम्ही बंगला भारी बांधला बंगला काय आम्हाला सोडशी वाटत नाही तुम्ही तुमचं गावाकडून करून घ्या म्हणतो बंगल्याजवळ बरोबर हात जोडत्या काही काही कांद्याला होत्या हात जोडत्या म्हणजे बाबा तुमचं तुम्हाला काम चालू द्या आम्ही आमच्या कांद्याला काय बघा भाव असं असे अनेक दृश्य बघा रस्त्याने बघा भावाला पाहायला मिळतात असं काय श्रद्धा त्यांची असते की नाही कमीत कमी त्यांना कमीत कमी झुकता तरी असं बघा महिमा या बाबांच्या सोडायचं धन्य माई व्याली सुकृताचे फळ आपल्या हिता असे जो जागर लक्षात घ्या आपण सर्वजण आपलं हित कशात आहे की आपल्याला सर्व कळालं म्हणून बघा धन्यवाद संतांनी धन्यवाद कोणाला दिला लक्षात घ्या की आपल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयार म्हणून बघा तुमचं अभिनंदन बघा तुम्हाला धन्यवाद नाही तर तुम्हा सर्वांना ज्या माता पित्या जन्म दिला बघा त्या सर्व माता पित्यांचं जरा टाळीवर आम्ही नाही यार बघा म्हणून बघा आमचे गायक सुंदर तिने काय म्हणतात माळसाईच्या जय 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 जनार्दना भारसाईचा नंदना जय 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 जनार्दना भारसाईचा नंदना अवतार घे धर्म रक्षणा अवतार घे धर्म रक्षणा भारसाई नंदना जय 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 जनार्दना भारसाईचा नंदना बाबांची घेऊन विधी शुद्ध झाली आमची बुद्धी बाबांची घेऊन विधी दूर झाल्या आधी आधी अवतार घे धर्म रक्षणा अवतार घे धर्म रक्षणा नंदना जय 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 जनार्दना
माळसाईचा नंदना काय माळसाईचा नंदना माळसाईचा नंदना माळसाईचा नंदना हृदयापासून गीत असेल आवाज असेल तर आपल्या हृदयाला भेटतो तिला टाळ्यावर या भक्तांचा आपण कारण काय गावाचं नाव काय तिळवणी अनेक वर तीळचे अनेक अर्थ होत आहे म्हणतात काही नाही म्हणतात का त्याला तीळ देऊन तुटतो का काय म्हणते का तीळ देऊन आता सांगितलं तीळ दिवस सूर्य वाढत आहे म्हणतात की त्यामुळे आणखी काय म्हणतात एक तीळ जितकी जण खाला होता म्हणत्या 7 जण आणखी काय म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोल असे अनेक बघा माध्यम तीळ या शब्द वापरतात म्हणून जर या गावात जन्माला आले समजा जोरला टाळी बघा आपल्या परवा संधी असं तिळवणी वगैरे सर्व मित्रांनो मात्र मिळणं जायची म्हणजे ती आम्ही कोण राहतो मी तुम्हाला तशी त्याची शिकाल बरं का कारण बघा बरं का बाबांच्या या दरबारामध्ये गेली भूताला काय होतं का भूताला सुद्धा आनंद होतो कारण काय भूते वेताला नाचाचे आर्शिक मापती देवाला भगवान शंकराचा कधी आनंद होतो माहिती का ही भूत नाचायला लागल्यावर मग खऱ्या अर्थाने आज तिळगुण कोण नाचत राहिलं आणि आनंद कोणाला झाला भूते वेताळण्याचा हास्ययुक्त बघा भगवान शंकराला आनंद झाला त्या टाळ्यावर असं इकडे लक्षात द्या थोडं बघा आपण या तिळवणी महेश भाऊ पुन्हा करतो त्यांचं प्रसाद प्रसाद ओम जनार्दनाय नमः ओम गणाधनाय नमः निरुतीनाथाय नमः ओम निरुतीनाथाय नमः ओम गणाधनाय ओम निरुतीनाथाय नमः त्याप्रमाणे बघा उकडगावची आपला आश्रम गेली थोडासा गावाला त्या ठिकाणी अनेक भक्त गावगावचे श्रमदान करतात आम्हाला चिठ्ठी जो आली होती बघा त्या चिठ्ठीत राहिलं बघा हो ती चिठ्ठी कोणी मागायची श्रमदानाची माहिती आहे तिकडे श्री विष्णू गजानन शिंदे बरं का त्यांनी पुढे गणेश भाऊ मलिक बरं का तसंच आप्पा भाऊ कचरू गावाने बरं का उकडगावच्या महिला वर्गा महिला पुरुष यांनी सोयाबीन निंदणी केली बरं का आणि गोमूत्र फवारणी केली ज्या टाळीवर यंत्र का सर तिथे जरी याच्या की हजर असेल त्यांचं पूजन केल्या प्रसाद ठीक आहे आज आपण थोडी चर्चा बघा संवाद बघा या तेवढी 15 आपल्याकडे असेल तुम्हाला बघा 2 शब्द महत्वाचे बघा एक शब्द काय इकडे लक्षात बघा एक शब्द काय शिक्षण काय एक शिक्षण शब्द आहे दुसरा काय संस्कार बघा 2 शब्द आपल्या समोर आहेत एक कोणता आहे शिक्षण दुसरं काय बघा संस्कार मग पहिला प्रश्न आहे बघा बाबांचा का सर्व तिळवणी करायला सर्व बघा सर्व बसी भक्तांना इकडे लक्षात द्या बंद करायचे पाहिजे आपले शब्द आपल्या पुढे 2 शब्द कोण शिक्षण आणि संस्कार केले आजकाल आपण पाहतो की सर्व आई बाप जास्त लक्ष कशाकडे देतात कशाकडे लक्ष जास्त देतात शिक्षणाकडे का संस्काराकडे लक्षात पैसा कशाला जास्त खर्च करतात शिक्षणाला का संस्काराला बघा बरं का अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बघा आणि ते बघा किती खर्च शिक्षणाला किती खर्च करतात
बघा लाखो रुपये की बघा शिक्षणात खर्च केला जातो. आणि पुढचा प्रश्न आहे बघा बाबांचा, संस्काराला त्याची आईवर किती खर्च करा सांगा बरं. हां लक्षात घे किती महत्त्वाचं आहे. मग सांगा शिक्षण महत्त्वाचं का संस्कार महत्त्वाचे? कारण तुम्ही लोक काय म्हणता, शिकले तितके शिकले तितके असं म्हणलं का संस्काराला ते ओके असं म्हणलं का त्यांनी? हो जेवढा संस्कारला झाले ते ओके असं म्हणलं का? लक्षात काय म्हणलं जातं, शिकले तितके म्हणजे शिकलेल्याला किंमत नाही. लक्षात तर किंमत कशाने वाढते? अच्छा संस्कार 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 नसतात. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती काय म्हणते, मातृदेव पितृदेव. प्रत्येकासाठी बघा माता पिता आई वडील कोण आहेत? भगवंत आहेत, लक्ष्मी नारायण आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहे. लक्षात बघा म्हणजे तुमच्या घराचा देव बघा, देव कुठे तुमच्याच घरात आहे बघा. म्हणून म्हणलं जातं आपलं घर आपलं काय आपलं घर स्वर्ग बनव. काय म्हणतात, अपने ही घर को स्वर्ग बनाओ. स्वर्ग बनव कैलास नसतं बनवलं. कारण आई वडील हे भगवंत समान आहेत. म्हणून आपण या ठिकाणी बघूया बरं का, कोण कोण दररोज आपल्या आईवडिलांचं दररोज दर्शन घेऊन त्यांनी वरचेवर करावं. बघूया आपण बघू. मी दररोज माझ्या आईला दर्शन घेतो किंवा घेते बघा, महिलामध्ये पुरुषामध्ये मुलीमध्ये मुलामध्ये. किती जण आहे का बोटावर मोजण्याचे ठालून त्यांच्या नावावर घाललं असं. आताच नागेश्वरजी बोलताना सांगितलं ना, काय सांगितलं म्हणे, एकदाच कोण मिळतं आयुष्यामध्ये जन्मामध्ये, गुरु आणि आई वडील असतात. पुन्हा पुन्हा ते आपल्याला मिळू शकत नाही असा नाही आई वडिलांना आहे. आपला विषय आहे संस्कार आणि शिक्षण. बघा शिक्षण म्हणून बघा बाबाजी सांगायचे बघा, एक उदाहरण बाबाजीने दिलं. का उदाहरण दिलं म्हणे, एक आईवडिलांनी काय केलं म्हणे बघा, जमीन विकली. काय विकली? शिक्षणासाठी पोरांच्या जमीन विकली. लक्षात घ्या, जमीन विकून त्यांना काय केलं, चांगलं बघा काय केलं, शिक्षण दिलं. मग बघा त्यांना जॉब पुढे लागला, काम पुढे परदेशामध्ये काम लागलं. लक्षात घ्या, मग ते कुठे गेले बरं, आई वडिलांना कुठं ठेवलं, घरी ठेवलं बरं. ते कुठे गेले परदेश. बघा का लग्न झालं ते परदेशात गेले. आता बिचारे आईवडील एकटे बघा गावात आहेत, घरात आहेत. या सुट्टीचा नियम आहे, प्रत्येक दिवस येणार आणि जाणार. त्याप्रमाणे त्याने काय झालं बरं, काय झालं आईचं काय बघा निधन, काय झालं आईचं निधन झालं. शेजाऱ्याकडं काय फोन होता दिलेला त्याने, काय झालं तर आम्हाला कळवा म्हणून. आणि मग मोबाईलमध्ये त्या पोरांचा मोबाईलमध्ये त्या शेजाऱ्याने घेतला आणि काय केलं, फोन केला. फोन करून काय सांगितलं, आणि तुझ्या आईचं निधन झालेलं आहे, लवकर येऊन काय करायचं अंत्यसंस्कार करा असं ज्या निरोप दिला. तिकडून काय निरोप आला, म्हणे एका 2-4 लाख रुपये लागते नाही अंत्यसंस्काराला, आम्ही काय करतो ते पाठवून देतो, तुम्ही काय करा करून घ्या. कशाने हे कोणी ऐकलं, या वडिलांनी ऐकलं. बघा वडिलांनी ऐकलं की आपल्या पोरांनी काय उत्तर दिलं म्हणे, पैसे पाठवतो करून घ्या. बघा त्याला अटॅक आला, पण त्या बापाला पण अटॅक आला. लक्षात अटॅक आल्यानंतर काय झालं, वडीलही बिचारे सांगा एवढी खर्च बघा, जन्म दिला खर्च, त्या जमीन विकली, खर्च केला, मोठं केलं, शिक्षण केलं. शेवटी परिस्थिती काय सांगा, आईवडील परिस्थिती काय झाली म्हणजे बघा, नुसतं मला तुम्ही नुसतं शिक्षण जर दिलं, काय परिणाम होऊ शकतो लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये, काय परिस्थिती आईवडिलांची होऊ शकते यातून आपण बघायला विचार लक्षात घ्यायसाठी. म्हणून बाबांनी दुसरा मुद्दा मांडला, म्हणे मुलांना एक वेळेस तुम्ही काय करा, संपत्ती कमवू नका. म्हणे काय करू नका, संपत्ती कमवू नका, ठेवू नये. गाड्या घोड्या माड्या घेऊन ठेवू नका. म्हणे फक्त काय करा, संस्कार काय करा, संस्कार करा. आणि नुसते संस्कार जरी केले तर ते मुलं काय करतील म्हणे, स्वतः बघा काहीतरी कामधंदा करतील, उद्योग व्यवसाय करतील, काय करतील आपल्या झुपाय पायावर उभे राहतील. आणि आईवडिला कधी वृद्धाश्रम पाठवणार नाही, आईवडिला घरात कधी बाहेर काढून देणार यशात. अशा रीतीने बघा बाबाजींनी संस्कार या मुद्द्यावर बघा त्या ठिकाणी जनता वाग्या केले, मार्गदर्शन केले. आणि म्हणून बाबांचा प्रश्न सर्वांना काय असतो, एवढ्या बघा जगामध्ये अनेक शाळा आहेत, अनेक मोठमोठे वाहिलेले शिक्षण संस्था आहेत. एवढं सर्व असताना बाबाईसारख्या संतांना गुरुकुल करण्याची काय गरज पडली की
हा अत्यंत चिंतनाचा विषय आहे, नाही का? कशाने गुरुकांड बाबींनी सांगितलं. आणि मग खरोखर आता त्यांचं वर्णन केलं की आमच्या विद्यार्थ्यांचा उभे सर्व विद्यार्थी आपल्या गुरुकुलचे यांच्या माता सुंदर विचार केला त्यांनी. विचार करून त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलांना शिक्षण पुढे पाठवलं. गुरुकुला त्या टाळून त्याच्या माता पित्यांना धन्य नाही आहे. इथे मला बघा बघा सकाळी किती वाजता उठतात लक्षात घ्या. स्नान असेल, विधी असेल, पूजापाठ असेल, श्रमदान असेल, अभ्यास असेल, गृहपाठ असेल, अनेक बघा जे जे आवश्यक आहे बघा आपल्या जीवनासाठी त्या सर्व गोष्टी बघा अत्यंत नियमांतून पूर्ण करतात. ज्या कारण सर्व भागांचा आपला निर्णय आपला विषय काय होता ते वरून आपला विषय काय होता, शिक्षण आणि संस्कार. शिक्षण आणि संस्कार. मग आता महिलांनी लक्ष द्यावं का, कारण आजकाल बघा फॅशन का फॅशन निघेल, काय निघाली फॅशन बघा. काय फॅशन निघेल माहिती आहे का? व्यसनाची फॅशन निघाली, कपड्याची फॅशन निघाली, केस कापायची फॅशन निघाली बघा. अनेक फॅशन निघालं बघा. आणखी कोणती फॅशन निघाली, मोबाईलची फॅशन निघाली बघा. बिगर मोबाईल तर कोणी आहे का त्यांनी जागरूक बरं मी मोबाईल वापरते असं कोणी बरोबर स्मार्टफोन वापरत नाही. आहे बघा म्हातारा मी तुला समजत नाही म्हणून वापरते का नेमकं काय? वापरतच नाही. काय कारण नाही वापरत कारण काय? बरं बरं अरे क्या बात आहे, वा. ठीक आहे ठीक आहे. लोक सगळ्यात जास्त खोटं मोबाईलवर बोलते म्हणून वापरत नाही. बरं बरं खरोखर बघा पुरुषार्थ येणे केला लक्षात घ्या. विचार करा तुम्ही सर्व लोक समजा जिरबी खाऊन राहिले म्हणजे आता बिचाऱ्याकडे जिरबी खात नसेल त्याला किती खाऊ किती त्याच्या किती कंट्रोल म्हणजे सर्व ते मोबाईल वापरून राहिले. त्यांचे वडील बाबाजींचे नागोबाबांचं खूप संबंध त्यांनी सांगितलं. म्हणजे टाळीवर त्याचं नाव काय? धुमाळ, दिगंबर धुमाळ. दिगंबर बरोबर ना? दिगंबर 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 वगैरे त्यांच्याकडे श्रद्धेचं विचारांचं आम्ही कौतुक केलं म्हणून जरा पुण्याचे कार्य आले म्हणून आपल्या विषय होता फॅशन फॅशन. आजकाल काय झालं व्यसन फॅशन झाली, मोबाईल पण फॅशन फॅशन कशात भारकाईमध्ये भारीतल्या भारी मोबाईलवर फॅशन. इकडे लक्ष द्यायचं महिला बाबाजी फॅशन बघा महिलांनी बघा फॅशनच्या आरे जाऊन बाबांनी सांगितलं बघा मुलगा जन्म आल्यानंतर आपल्या अंगावर दूध बघा त्या मातेने किती वर्ष द्यावं, 3 इयर्स म्हणजे बघा 3 वर्ष. किती वर्ष? 3 वर्ष बघा त्या मुलाला काय करावं, अंगावर दूध बघा त्या आईने द्यावं. लक्षात जी माता काय करते 3 वर्ष त्या मुलाला अंगावर दूध पाहिजे. तो मुलगा असेल बुद्धिमान कसा होईल, बुद्धिमान होईल. हनुमान सारखं होतं बघा होतं जसं होतं हनुमंत त्या हनुमंत सारखं होईल. लक्षात मात्र केव्हा केव्हा जेव्हा ती माता आपल्यामधून त्या लहान बालकांना पाहिजे. लक्षात त्याला सामर्थ्य आईच्या दुधामध्ये लक्षात. मात्र आजकाल काय नवीन फॅशन निघाले बरं काय फॅशन निघालं, अंगावर दूध पाजायचंच नाही बरं. मग कोणतं दूध पाजायचं पोरा नाही का ते बाटलीमधलं त्याला का रबडी बोन पुढते रबडी बोन असं पुढचं. मग त्या मुलाच्या ती आई बाटली देते ते पुढं काय ते बाटलीचं पुढून ते रबडी तोंडात घालतात ते चुकीत बसत ती बाटला जर ती दूध बघा ते बाटल्यात पीत बस लक्षात. मग त्या लक्षात द्या फॅशन गेलं फॅशन काय अंगावर दूध न पाजता पण दूध पाजायचं बाटली बंद. आता लक्षात का मुद्दा लक्षात घ्या. संस्काराचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे. जर पहिला प्रश्न बघा बघा सर माता भगिनीनं बाबांचा लक्षात घ्या. मग महिलांना सांगा लहानपणी मुलाच्या हातात बाटली कोणी दिली, कोणी दिली बोला ना, कोणी आईने दिली, कोणी दिली आईने. आता पुढचा प्रश्न मला लक्षात घ्या. मग सांगा त्या मुलाला कोणी वाढवलं, आईनं का बाटलीनं वाढवलं, कोणी वाढवलं आईनं का बाटलीनं, बाटली समजलं ना, बाटलीनं वाढवलं. मग सांगा माता वगैरे ना जर त्या मुलाला जर भूक लागली ते कोणाची वाट पाहिली, आईच्या का बाटलीची वाट पाहिली, लक्षात द्या. आता पुढचा प्रश्न लक्षात घ्या. मग सांगा त्या मुलाचं प्रेम आईवर का बाटलीवर, प्रेम कशावर बघा लहानपणी इतकं प्रेम करतं बरं का केशव मोठ्यापणी सोडा काय तयार हो. ओम जना जनाय नमः, ओम जनाय नमः, ओम अशा रीतीने बघा माझ्या देवगिरीमध्ये आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली, संस्कार आणि शिक्षण. मग शिक्षण मात्र संस्कार मात्र सांगा ना. मग बघा महत्वाचे नसेल मोठं म्हणून बनून राहिले पण तसं होतं का. आता सांगा इथे बऱ्याच महिला बसले गावात अनेक मंदिर आहे की आपल्या गावामध्ये. मग सांगा कोणती अशी माता या ठिकाणी आहेत मी माझ्या मुलाच्या हातात अगरबत्ती देते
बघा हार देते फुलाचा किंवा दिवा देते, जाय भाऊ मंदिरात काय कर, गेलो मंदिरात जाऊन दर्शन घेऊन ये. अशी एखादी माता आहे, उभे राहा बरे, होऊ द्या, उभे राहा. मी माझ्या मुलाला मंदिरात पाठवत बघा, दर्शनासाठी म्हणा, देवाला कशासाठी व्हायला, कोणत्या निमित्ताने म्हणा. जर ठाणेवाली यांचं बघा आपल्याला वर्षात बाकीच्या महिला बरं का, महिला होता बाकीच्या महिला हसायची ना. आता तुम्ही सुद्धा विचार काय करायचा आहे, जसं या दोन माता बघित 2-4 महिला त्या त्यांच्या मुलाला कोट पाठवून राहिल्या, तसं खालच्या बसल्या महिला सुद्धा कोणता विचार करायचा. आता कोणता विचार करायचा तुम्ही सुद्धा बसल्या महिलांनी, मी सुद्धा माझ्या मुलाला काय केली म्हणे. तर खऱ्या अर्थाने बघा बाबांना आनंद होईल कशाने, मी दुसऱ्या असल्याने संपला कार्यक्रम, त्याला काही बघा इथे येऊन आमचा काही बघा आम्हाला काही मिळणार समाधान म्हणून पुढचे टाळी वाजून या महिलांचा आपण अभिनंदन धन्यवाद देतात. आपला विषय काय होता, संस्कार आणि शिक्षण आणि संस्कार. लक्षात घेण्याचा संस्कार हे महत्वाचे. जसं का बाबाजींनी अनेक परंपरा म्हणजे 5 परंपरा सुरू केल्या की त्यामध्ये बघा अनुष्ठान कोणती परंपरा, श्रमदानी अनुष्ठान ही परंपरा. म्हणून या ठिकाणी प्रथमदा बरं का ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांनी जागे बरोबर पुरुष माता भगिनी दोन्ही, पुरुष महिला ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे त्यांनी बघा. आता एक लक्ष द्यावं का सर्वांनी, ज्या 2000 बघा ज्यांचे अनुष्ठान करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं, बाबूच्या आशीर्वादाचे पात्र झाले. म्हणून धन्यवाद. पुरेसे टाळे होते सर्व भक्तांचा आपण, कारण बाबाजी म्हणे जपत अनुष्ठान करती ऋषी मुनी जरा. लक्षात घ्या. आता का पुढचा प्रश्न आता बघा पुढचे प्रश्न आता बघा लक्षात द्या का. आता पहिला प्रश्न बाबांचा सर्वांनी घेणार का. आता कोणी बसू नका, उभेच राहा, बसू नका अजून, उभे राहा. जेवढे आणखी त्यांनी उभेच राहा अजून. आता प्रश्न बघा महत्वाचा बघा, भक्ती मार्गामध्ये सत्यमध्ये कशाला महत्व आहे. सत्यमध्ये म्हणजे खोटं बोलायचं नाही. ते आता म्हणे बोलतो की लोक फोनवर जास्त खोटं बोलतो. आता हे बघा तसं आता इथं या सत्संगामध्ये कोणी खोटं बोलायचं नाही हे सारखं इथं लक्ष द्या सर्वांनी. बाबत मला काय प्रश्न काय विचारणार का, प्रश्न करणार आहे हो. आता कोणाला कोण सत्य बोलतं बघा, खोटं देतं बघा. सर्व उभे राहिले नाम करणारे हे नाम नाही केलं हा इकडे लक्ष द्या. आता चालू ठेवा बघा. पहिला प्रश्न बघा बाबांचा सर्वांना इकडे लक्ष द्या. मी जन्माला आल्यापासून आतापर्यंत कोणतं व्यसन केलेलं. हा मध्ये लक्ष झालं काय, जन्माला आल्यापासून मी आता व्यसनाने बाटलीने आता कोणतं व्यसन केलं म्हणजे कांड सुद्धा नाही. त्यांनी जागेवर खाली बसायचा, त्यांनीच फक्त खाली बसायचं. आता कोणी खाली बसायचं फक्त ज्यांनी जन्माल्यापासून बघा आतापर्यंत आपलं जीव बाटवल्या नाही अर्थात व्यसन केलं बघा, अशा तुम्ही खाली बसावं. सत्यमध्ये तपकीर मिस्त्री काही नाही महिलांमध्ये. हो नीट लक्ष द्या. सत्यामध्ये प्रत्येकाला कळतं बरं का. महिलांनी का मिस्त्री तपकीर बघा तुम्ही चालू नाही तुमच्या जेवढं त्यांची चालू असतं त्यांनी उभं राहायचं बरं का. ज्यांची तपकीर असं पानाचं सुपारी असं काही चालू असेल ना त्या महिन्यात बसायचं त्यांनी जागे उभं राहायचं. इथे लक्ष द्या. पहिला प्रश्न बरं का. जर टाळ्या वाजवून ते पहिल्या प्रश्नामध्ये बघा याला म्हणतात बघा बॉन्ड नंबर 1 क्वालिटीवर की ज्यांनी जन्माल्यापासून आपल्या शरीरामध्ये कोणतं व्यसन केलं. आता का दुसरा प्रश्न लक्ष द्या. चर्चा बंद करा 2 मिनिट. दुसरा प्रश्न लक्षात हो नागेश्वर महाराज. धन्यवाद. बाबाजींनी पहिला प्रश्न असा केला, जन्मल्यापासून तर आतापर्यंत आम्ही कुठलंच व्यसन नाही केलं म्हणजे त्याला आपण कोरा काटा म्हणू का. जे इमानदारीनं खाली बसले त्यांचं टाळी वाजून आता अभिनंदन करा. आता दुसरा प्रश्न आपण असा करू या ठिकाणी बाबाजींच्या वतीनं, आपण जे उभे राहिलेले माणसं तिने उत्तर द्यायचं. आम्हाला व्यसन होतं पण आता आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये सोडून दिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये बाबाजीसारखे संत आले, एखादा संस्कारित मित्र आला, तिने सांगितलं आम्हाला तंबाखूपासून कॅन्सर होतो, गुटख्यापासून कॅन्सर होतो नाही का. तर आम्ही आता ते व्यसन सोडून दिलेलं आहे. अशाने आता फक्त खाली बसा, डायरेक्ट सगळे नका बसून. आपण बाबाजी पुढे बसलेले लक्षात घ्या. आणि जर आता तुम्ही जर आता जे व्यसन करतात आणि खाली बसले तर लक्षात घ्या तुमची जर पत्नी पण या ठिकाणी बसेल असली
तर तुम्हाला पत्नीच्या नजरेत सुद्धा आपण किंमत राहणार नाही, लक्षात घ्या. आता ज्यांचं व्यसन चालू आहे त्यांनी फक्त आता बाबाजीकडे प्रसाद घेण्यासाठी चला या इथे. तुम्हाला प्रसाद देणार आहे बाबाजी, उभे राहिले प्रसाद देणार आहे. ते सोडायचं का नाही सोडायचं नंतर पाहू आपण. चला आता ज्यांचं व्यसन चालू आहे त्यांनी समोर यायचं, लक्षात घ्या. इमानदारीनं तुम्हाला बाबाजी प्रसाद खरोखर देणार आहे, लक्षात घ्या. 1 नंबरचा वर्ग आणि 2 नंबरचा वर्ग जो खाली बसला त्यांना तर मी धन्यवादच देतो. पण ज्यांचं इमानदारीने व्यसन चालू आहे, आता मी फक्त शेवटचा आता जे आता व्यसन चालू आहे पण खाली बसले त्यांच्याकरता फक्त बाबाजींच्या वतीने एक उदाहरण देतो, लक्षात घ्या. जसं एखादी गाय असती, गाय पिंड रक्तपिंड दूध पिंड आणि गोची पिंड काय पिंड सांगा लोक. हा धन्यवाद. तर म्हणून आता ज्यांना व्यसन चालू आहे त्याचे खाली बसलेले आहे, तुम्हाला नेमकं वासरू बनायचं का गोचीड बनायचं हात वरती करून सांगा. लक्षात घ्या, मोठ्याने बोला काय बनायचं सांगा लवकर. आता समोर जे आलेले आहे तुम्हाला वासरू बनायचं का गोचीड बनायचं सांगा लवकर. हात वरती करून सांगा. हा लक्षात घ्या. कारण आता जर समजा एखाद्याची पत्नी जर इथं बसेल असेल आणि ज्याला व्यसन आहे तो खाली बसेल असेल, कार्यक्रम संपल्यानंतर घरी गेल्यानंतर ती पहिली बायको जर डेंजर जर असेल ना, ती बायको पहिलं काय म्हणेल, तुम्हाला लाज वाटते का नाही का. एवढा ते महाराज सांगत होते, बाबाजी सांगत होते तुम्हाला वासरू बनायचं का गोचीड बनायचं. आणि जर आपली बेइज्जत करून घेणार असाल, कारण व्यसनामुळं भाविकांनो एक विनोदाचा भाग सोडा, पण तंबाखूची पुडी तुमच्या खिशामध्ये आहे का कोणाच्या. दाखवा लवकर ती पुडी मला 1 मिनिट. मी तंबाखूच्या पुडीवरचं वाचून दाखवतो 2 मिनिटं. ज्या पुडीची किंमत 10 रुपये, लक्षात घ्या. हा 2 मिनिटं बोलू नका, एवढा शेवटचा मुद्दा कारण बाबाजींना पुढे जायचं, लक्षात घ्या. ही गायच्या पुडी आहे, 10 रुपयाची किंमत आहे, लक्षात घ्या. आणि या पुडीवरती कंपनीने काय लिहिलेलं आहे, तंबाखू से दर्दनाक मौत होती है आणि आजही छोडी कॉल करेल. म्हणजे उद्या जर तुम्हाला जर कॅन्सर झाला तर तुम्ही या गायच्या कंपनीवर केस करू शकतात का कोर्टामध्ये. मोठ्याने सांगा लवकर, कारण कंपनीने आधीच सांगून दिलेलं आहे. याच्यावर फोटो सुद्धा टाकलेला आहे कंपनीनं. तोंड सडल्याला, ज्या दारूमुळं ज्यांना अल्कोहोलचा आजार होतो, किडन्या फॉल होतात, गुटख्यामुळे अनेकांचे तोंड सडून गेले, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती असेल, तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही काय खा. बाबाजीने तुम्हाला एक पुडी, तुम्हाला ही पुडी तुम्हाला सोडायची आणि हिच्याऐवजी बाबाजी तुम्हाला दुसरी पुडी देणार. आपला स्टॉल आलेला आहे पाहिजे स्टॉल, आणि त्या स्टॉल मध्ये काय आहे, आता बाबाजींची जर तुम्ही पुडी खाल्ली ती तर तुम्हाला काय होईल, कॅन्सर कधी होईल का सांगा लवकर ते. पण तुम्हाला मात्र बाबाजींचं काही कळलं म्हणून तुम्ही इथपर्यंत आले, बरोबर. आता तुम्ही जर ही पुडी आम्हाला दिली आणि कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही परत दुकानात जाणार का पुडी घ्यायला. हात वरती करून सांगा. आपली पुडी घ्यायची बरं का. आणि जर तुम्ही ही पुडी जर दुकानात परत जर दुबारा घ्यायला गेली तर तुम्ही स्वतःला काय म्हणायचं, मी वासरू नाही, मी गोचीड आहे, लक्षात आलं लक्षात. चला आता तुमचं व्यसन इकडे द्या आम्हाला. चला आता बाबाजी तुमच्याकडून काय घेणार, तुमचं व्यसन आता जमा करून घेणार नाही का. आणि तुम्हाला बाबाला रोजची 200 रुपयाची, महिन्याचे किती झाले रामेश्वर. ते वर्षे 12 72 आणि त्याला गुणुले 8 करा. हा तुम्ही आतापर्यंत 5-6 लाखाचे दारू पिले नाही का, लक्षात घ्या. मग तुम्हाला अजून जीवन अजून जगायचं का मरायचं लवकर, जगायचं ना तुम्हाला. मग बाबाजी पैसे आज सोडशाल ना दारू, लक्षात घ्या. दारूमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले.